पुढची रेसिपी काय हो? अख्खा मसूर. अख्खा मसूर हे काय? हे मी पहिल्यांदाच ऐकतोय. जरा अख्खा मसूर आता जरा 2-3 वर्ष आले कोल्हापूरमध्ये जास्त फेमस आहे. जास्त आधी ढाब्यांवर वगैरे मिळायचं, पण आता हॉटेल्स मधनं पण अख्खा मसूर यायला लागलाय. बर. भाकरी बरोबर वगैरेच खातात हे. भाकरी, खरडा, कांदा. त्याच्याबरोबर अख्खा मसूर ही एक डिश आहे. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हे काय आहे? हा खवा आहे. बरं. हे मसूर आहेत भिजवलेले. ही टोमॅटो प्युरी, कांदा पेस्ट, हा चिरलेला कांदा, टोमॅटो, बटर, कोथिंबीर, आलं आणि लसूणची पेस्ट, थोडासा सोडा, गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ. आता जाऊया आपण कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा मला सांगा. आता कृतीमध्ये पहिल्यांदा आपण साधारण हे भिजवलेले मसूर आपण घेणार आहोत एका पॅन मध्ये. त्याला साधारण एक बारीक कापलेला कांदा त्याच्यामध्ये घालायचा आहे. एक टोमॅटो घालायचा आहे. समजा भिजवायचं राहिले तर कुकर मध्ये डायरेक्ट 4 शिट्ट्या काढून तुम्ही करू शकता. हो, कारण याच्यामध्ये आपण सोडा घालतो. ओके ओके. सोड्यामुळे याचा म्हणजे अख्खा मसूर ही उसळ दिसताना थोडीशी काळसर दिसते. अच्छा अच्छा अच्छा. तर सोडा घालायचा आहे. आता मीठ घालायचं थोडं आणि पाणी घालायचं याच्यामध्ये. बर. ह्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला पण घालायचा शिजताना आणि थोडं लाल तिखट. ओके. असं करून हे मसूर साधारण एक 15 मिनिटं तरी शिजवून घ्यायचंय. बर. हा गॅस आपण आता बंद करायचा आहे. ओके. आणि आता तिथे काय तुम्ही तेल तापत ठेवलंय? आता यात तापलेल्या तेलामध्ये आपल्याला ही कांदा पेस्ट ओके आणि ही टोमॅटो पेस्ट आपल्याला फ्राय करायची. बर. गॅस मोठा करू तो? हो. ओके. कांदा पेस्ट परतून घ्यायची आहे. बर. आता ही कांदा पेस्ट परतल्यानंतर टोमॅटो पेस्ट आपल्याला ह्याच्यावरती घालायची. टोमॅटो पेस्ट परतल्यानंतर आलं लसूणची पेस्ट, गरम मसाला, बस. लाल तिखट घालायचंय, मीठ, बस. आता हे आपले शिजलेले मसूर याच्यावरती घालायचे. अच्छा. ही कांद्याची पेस्ट जी केली तुम्ही, कांदा चिरून डायरेक्ट मिक्सर मधून काढला ना? हो, मिक्सर मधून काढला. आता याच्यामध्ये खवा घालायचा आपल्याला. बरं. खव्याचं काय काम आहे याच्यात? खव्यानी याला एक गोडसर चव पण येते आणि ग्रेव्ही आळून येते छान याने खव्यानी. तर खवा थोडा घालायचा आहे. आता याच्यामध्ये थोडं पाणी, बस. आता याच्यात काय घालायचं? कोथिंबीर घालायची. कोथिंबीर आणि वरून बटर घालायचं. इतक्यावरून नको, जरा खाली 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 खाली. हा, ही आपली तयार झाली अख्खा मसूर. क्या बात है. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. अख्खा मसूर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: खवा, भिजवलेले मसूर, टोमॅटो प्युरे, कांदा पेस्ट, चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, बटर, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, खायचा सोडा, गरम मसाला, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका पॅन मध्ये भिजवलेले मसूर घेऊन त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, खायचा सोडा, मीठ, पाणी, गरम मसाला आणि लाल तिखट घालून मिश्रण शिजवून घ्यावं. दुसऱ्या पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा पेस्ट परतून घ्यावी. त्यामध्ये टोमॅटो प्युरे, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, तिखट, मीठ, शिजवलेले मसूर, खवा, पाणी, कोथिंबीर आणि बटर घालून भाजी परतून सर्व्ह करावी.